कसं असतं ना, आपल्याला जो पदार्थ अजिबात आवडत नाही ना, तो आपण खूप आपुलकीने करतो. कारण आपली जी जवळची माणसं असतात ना, त्यांना तो खूप प्रचंड आवडतो. तर असाच एक पदार्थ आहे, ते म्हणजे वांग्याची भाजी. अतिशय चमचमीत होते आणि माझ्या नवऱ्याला तर ती खूप आवडते. पण मला म्हणाल तर तितकीशी आवडत नाही. पण भाजीत भाजी जी सगळ्यात बेस्ट कुठली भाजी मी करत असेल तर ती म्हणजे वांग्याची भाजी. तुमच्या बाबतीतही असं होतं का? असा कुठला पदार्थ आहे? कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला गप्पा नको मारायला, सरळ आपण रेसिपी सुरू करूयात. तर सगळ्यात आधी वांग्याचा मसाला तयार करूयात. काळजी अजिबात करू नका. सगळ्या साहित्याची जशी आधी यादी दाखवायची तशी दाखवेल वाटणमध्ये मांडून. यादी पण मिळेल, हो की नाही? तर सगळ्यात आधी सुक्या खोबऱ्याचे काप करूयात. किसलेलं सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. सुरी आपलीच आहे, चॉपिंग बोर्ड आपलाच आहे. मधुराज रेसिपी club.com वर जाऊन खरेदी करू शकता. खोबऱ्याचे काप करून झाले. रेसिपी चमचमीत वांग मसाला करण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघूयात. 3 कांदे, 4 चमचे इथे शेंगदाणे आहेत, खोबऱ्याचे काप, कोथिंबीर, 5 ते 6 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, जिरं, मीठ, कढीपत्ता, वांगी. या सोबतच आपलं मधुराज रेसिपीचा मस्तपैकी संडे मसाला, थोडा केवढा मसाला, बॅडगी मिरची. तर त्याकरता साधारण एक 4 चमचे शेंगदाणे घ्यायचे, हलकेसे भाजून घेऊया. चला, शेंगदाणे छान खमंग असे भाजून झाले. करपवायचे नाहीयेत शेंगदाणे, खुटखुटीत असे भाजले गेले पाहिजे. आता हे भाजलेले शेंगदाणे काढूयात डिशमध्ये. यामध्येच आपण घालणार आहोत खोबऱ्याचे काप. हेही भाजून घ्यायचे. खोबरं देखील खरपूस भाजून झालं बघा, मस्त असा खरपूस सोनेरी रंग आला. आता हे भाजलेलं खोबरं देखील हलकंसं थंड करायचं. भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं छान थंड झालं. आता वाटण तयार करूयात. तर सगळ्यात आधी हे खोबरं, भाजलेले शेंगदाणे, जिरं, थोडा कढीपत्ता, चव छान लागते त्यामुळे कढीपत्ता घालाच, कोथिंबीर, लसूण आणि आलं. आता सुरुवातीला पाणी न घालता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बेसिकच वाटण आहे, पण या बेसिक वाटणाचा पण इतका कमाल सुवास दरवळतो, सुंदर दिसतंय. क्या बात आहे. तर पाणी नाही घातलं तरी चालणार आहे. पुन्हा एकदा मी फिरवते, कारण शेंगदाणा आणि खोबऱ्यामध्ये तेलाचा अंश असतो त्यामुळे ते छान अगदी एकजीव झाले. थोडंसं आणखी फिरवते, दॅट्स इट. तर वाटणाला चव लागली पाहिजे की नाही. मीठ हेही फिरवायचं. पुढची तयारी करूया. चला, इथे कढईमध्ये 2 पळीभर तेल गरम करायला ठेवलंय. हे तेल गरम होतंय तोवर मी तुम्हाला कांदा चिरून दाखवते. 3 कांदे इथे घेतलेत. हा एकदम बहारदार बारीक चिरलेला कांदा गरम गरम तेलात. बघा, बोलले होते की नाही, परफेक्ट बारीक होतो. कांदा पटकन परतून व्हावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ मिसळायचं आणि हलका सोनेरी रंगावर कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतून होतोय तोवर वांगी भरूयात. छान असं हिरव्या देठाचं वांग घ्यायचं. देठ हलकंसं कट करायचं. 2 भाग नाही करायचे, पण असं उघडं करून बघायचं यामध्ये काही आळी वगैरे आहे का नाही. आता याला थोडं मीठ लावायचं, म्हणजे या वांग्याला चव छान लागते. वांग्याच्या फोडीची चव वाढते असं मीठ लावलं की. आता हा जो मसाला आपण करून घेतला हा यामध्ये गच्च भरून घ्यायचा. पाण्यामध्ये वांगी ठेवू नका. पाण्यात वांगी ठेवली की काय प्रॉब्लेम होतो, वांग्यातलं जे पोषण मूल्य आहे ते सगळं निघून जातं. त्यामुळे वांगी ही अशीच भरून घ्या. लगोलग कट करा, मीठ सोडा, लगोलग भरा. हे बघा, आणि असं भरलं की प्रेस करा, म्हणजे मसाला जितका शक्य असेल तितका तो त्यामध्ये चिकटून बसतो. बघा, आत काही कीडबीड नाही ना, हे बघायचं छान. मिठामुळे या वांग्याच्या फोडीला चव छान लागते. थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि हे मसाला आहे तो छान यामध्ये भरून घ्यायचा. मसाला छान भरून झाला की हलकंसं असं सगळ्या बाजूने दाबायचं. मसाला गच्च भरा, चव छान लागते त्या फोडीला.
चला, कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून झाला बघा. मस्त दिसतोय कांदा. खूप गडद रंग पण नाही याला, हलकासा सोनेरी रंग आलाय, बदामी रंग म्हणू शकतो. आणि हे होईपर्यंत आपली वांगी देखील भरून झाली की आता यामध्ये घालूयात आपला मधुराज रेसिपीचा संडे मसाला. 1 चमचाभर संडे मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, चमचाभर बॅडगी मिरची, यासोबतच चवीपुरतं मीठ. काय सुवास दरवळतोय मसाला टाकल्या. हे असं वेगळ्या वेगळ्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं ना की भाज्यांची चव पण जरा वेगळी होते. आता हे मिसळूयात. मसाले ना फक्त मिसळून घ्या, शिजत वगैरे ठेवायची गरज नाही. आता मसाला छान परतून झाला. सुवास तर एवढा कमाल दरवळतोय आणि रंग बघा. आहा, आता हे जे उरलेलं मसाला आहे वाटण्यासाठी आपण केलेला, भरण्यासाठी, तो पण यामध्ये घालायचा. वा, चला, मसाला सगळा मस्त एकजीव झाला. काय कमाल दिसतंय. वा वा. आता हे इंडक्शन आहे तर थोडासा मसाला ना चिकटून राहतो, म्हणून थोडंसं पाणी घालते अगदी बेसला, जेणेकरून मसाला कुठेच करपला नाही पाहिजे. वा. आता यामध्ये ही वांगी आपण जी भरून घेतली ही घालूया. मिसळूयात छान. थोडंसं पाणी, करपू नये म्हणून. झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं वाफवून घेऊयात. चला, इथे ही वांग मसाला 5 मिनिटं छान वाफवून घेतली. वा, काय दिसतंय बहारदार प्रकरण बघा. वांगी छान कोट झाली आहेत मसाल्यामध्ये, तवंग जबरदस्त आलाय. आता हे हलकस यामध्ये पाणी घालते, म्हणजे ही भाजी रसरशीत होईल आणि कढईला चिकटणार देखील नाही. वा, काय दिसतंय. आता तुम्हाला लागली तर तुम्ही रस्सा करा, पण माझ्यासाठी हे मसाला आहे ना अगदी परफेक्ट आहे. आणि वांगही जवळपास शिजत आले. वांग पटकन शिजतं, फार वेळ नाही लागत. ही खालची शिजलेली बाजू थोडी वर घ्या, म्हणजे वरची बाजू पण छान शिजून घ्या. आणि आणखी 10 मिनिटं वाफवून घ्यायची. चला, वांग मस्त आता 10 मिनिटं वाफवून घेतलं. वा, बघा काय बहारदार रंग आलाय. रस्सा बघा मस्त रसरशीत आलाय, तर्री छान आली आहे आणि दिसतंय भन्नाटच. वा, आणि परफेक्ट मसाला झालाय. खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही. आता वांग छान शिजलंय हे कसं ओळखायचं तुम्हाला दाखवते. अशी टूथपिक घालायची, छान आतपर्यंत सहज गेली याचा अर्थ वांग छान शिजले. आणि देठाकडे घाला, कारण देठाकडचा भाग शिजायला जरा जास्त वेळ लागतो. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घेऊया. काय दिसतंय बघा प्रकरण, जबरदस्त. वा, बघा काय बहारदार दिसतोय वांग मसाला. आहा हा, लाजवाब. आता खायचं कसं काय सांगायची गरज आहे का. थपाथप भाकरी भाजून घ्यायची आणि गपागप हे वांग खाऊन मोकळं व्हायचं बघा. किंवा भाकरी सोबत नाही, भातासोबतही तितकंच बहारदार लागतं. चला, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.